अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही. देवगिरीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांची ठाम भूमिका. सूत्रांची माहिती. अजित पवारांना पुरावे दिल्यानंतर कारवाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं होत नसल्यानं आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. अंजली दमानिया यांचं धनंजय मुंडेंच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत. धनंजय देशमुख यांचा आरोप, त्या बी टीमची अद्यापही चौकशी नाही. ही बी टीम कोण चालवतं हे सर्वांना माहिती आहे. धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. प्रशासनावरती दबाव असल्यानं हत्येसाठी मदत करणाऱ्यांना अटक होत नाही. बी टीम म्हणजे हत्येसाठी पैसे पुरवणार आणि मदत करणारी लोक. धनंजय देशमुख यांचा आरोप. सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी आज संपणार. घुलेला आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. खंडणीच्या प्रकरणांमध्ये सुदर्शन घुले 2 दिवस होता पोलीस कस्टडीमध्ये. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत असून या पथकामध्ये 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबलचा समावेश. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणेच आता एकनाथ शिंदे कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार. नगर विकास विभाग, म्हाडा, एसआरए आणि इतर विभागांचा आढावा शिंदे या कोऑर्डिनेशन रूममधून घेणार असल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर. मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्यांचं आयोजन. या दरम्यान ते जिल्हा परिषद शाळेला भेट देणार. काळाराम मंदिर दर्शन घेणार. सिंहस्थ कुंभमेळ्याचीही आढावा बैठक घेणार. नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असून त्याच माध्यमामधून कुंभमेळ्यासाठीची आढावा बैठक होतीये. मंत्री दादा भुसे यांची बैठकीवरती प्रतिक्रिया. नाशिकचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहावं यामध्ये गैर काय? दादा भुसेंची नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावरती आभार सभा. सभेची तयारी सुरू. मंत्री दादा भुसे यांनी केली सभास्थळाची पाहणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृतासह आज सकाळी प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार आणि त्यानंतर दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या गृह विभागाच्या बैठकीला देखील मुख्यमंत्री उपस्थित राहणार. हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपदी निवड. सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. काँग्रेसचा तरुण आणि गांधी परिवाराशी जवळचा असलेला चेहरा. संविधानाला अभिप्रेत असलेलं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करावं. नवनियुक्त काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्नी मृणालिनी सपकाळ यांनी व्यक्त केली भावना. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेतेपदी नियुक्ती. वडेट्टीवारांवरती काँग्रेस नेत्यांनी सोपवली जबाबदारी. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेमधून विधानसभेमध्ये गेलेल्या 5 आमदारांच्या रिक्त जागांवरती निवडणूक होण्याची शक्यता. यासाठी विधिमंडळाच्या वतीनं निवडणुकीसाठीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या समोर सादर. अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री. सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना. लाडकी बहीण त्यासोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणांमुळे 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट. केंद्र आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी असलेली मासिक मदत मिळवण्यासाठी केवायसी करणं बंधनकारक. अन्यथा मार्चपर्यंत मदत मिळणं बंद होणार. अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी विजय चोरमारे यांची माहिती. वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता. पीक विमा योजना 1 रुपयात देण्याच्या ऐवजी 100 रुपयात देण्याचा होणार निर्णय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार घोषणा. राज्य सरकार 1.5 लाख तरुणांना नोकरी देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. 75,000 तरुणांना नोकरी देण्याची केली होती घोषणा. मात्र प्रत्यक्षात 1.5 लाख तरुणांना नोकरी देण्यात येणार असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. महिला आणि बाल विकास विभाग 18,882 पदांची भरती करण्यात येणार. महिला आणि बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये झाली बैठक. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. किरीट सोमय्यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यावरती फडणवीसांची घेतली भेट. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या यांच्यावरती आता कठोर कारवाई करण्याचं आश्वासन. सोमय्यांची माहिती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणच्या दौऱ्यावरती जाणार. 15 फेब्रुवारीला रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे यांची आभार सभा. नांदेडमध्ये आज भारतीय जनता पक्षाची संघटन बैठक. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती महिला आणि बालकांच्या प्रश्नांसंदर्भात विविध अधिकारी आणि विभागांची घेणार आढावा बैठक. मुंबईतल्या उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येणारे बौद्धिक संपदा हक्क पेटंट हे मुख्यालय दिल्लीला हलवण्याच्या हालचाली सुरू. पेटंट मुख्यालय दिल्लीला गेल्यानं मुंबईचं महत्त्व कमी होणार. नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर त्या मृत व्यक्तीच्या संपत्तीवरती वारसांचाच हक्क. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. 17 फेब्रुवारीपासून पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार. हुबळी ते वाराणसी अशी विशेष रेल्वे धावणार. पुणे, सातारा, दौंड, मिरज, सांगली आणि अहमदनगर मार्गे ही रेल्वे धावणार. बेस्ट बस तिकीट दर दुप्पट करण्याची चाचपणी. तोटा कमी करण्यासाठी तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार. बेस्ट महाव्यवस्थापकांनी घेतला तिकीट दरवाढीचा आढावा. पुण्यातल्या पीएमपीएलच्या ताफ्यातील बसची संख्या वाढणार. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मिळणार 1000 बस. बस खरेदीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मान्यता. 15चाळीसाठीची घरं तयार. लवकरच चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाची गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील 672 सदनिकांच्या उभारणीचं काम पूर्ण. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेतील 26,000 घरांसाठी उद्या सोडत. नवी मुंबईमधल्या तळोजामध्ये संगणकीय पद्धतीनं उद्या सोडत काढली जाणार. दिव्यामध्ये आज 8 तास पाणी पुरवठा बंद. जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं आज सकाळी 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. भिवंडी शहरामध्ये 5 दिवस पाणी पुरवठा कमी दाबानं. भिवंडी नगरपालिका क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं पाणी कमी दाबानं सोडले जाणार. नांदेडमधील पोमनाळ्यामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट. जीव धोक्यात घालून विहिरीवरून पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी. दूषित पाण्यामुळे आरोग्यालाही धोका. उन्हाळ्यापूर्वीच लिंबाच्या दरामध्ये मोठी वाढ. 1 रुपयाच्या लिंबाला मोजावे लागतात 10 रुपये. लिंबाची आवक कमी झाल्यानं किंमत वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती. पुण्यामध्ये मेट्रोच्या साहित्याची चोरी. शिवाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं 2,60,000 रुपयांचं बांधकाम साहित्य चोरीला गेल्याचं उघड. गुन्हा दाखल. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश. 28 फेब्रुवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्षात प्रवेश. अकोल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिरकड आणि राजदत्त मानकर यांचं अपघातामध्ये निधन. शिवर गावाच्या जवळ पेट्रोल पंपासमोर ट्रकनं दिली. बिरकड यांच्या दुचाकीला धडक. आज अंत्यसंस्कार. परभणीमध्ये आज कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन. मंत्री उदय सामंत, मेघना बोर्डीकर उपस्थित राहणार. 6 किलो वजनाचा कोंबडा, बुटकी म्हैस आणि चायनीज बोकड ठरणार आकर्षण. अल्पदरामध्ये हेलिकॉप्टर राईडचाही परभणीकरांना आनंद घेता येणार. अमरावतीमध्ये आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला PMU बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा. नियोजित वेळेमध्ये विकास कामं मार्गी लावण्याचे अजित पवार यांचे निर्देश. मंत्रालयात झाली बैठक. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. विविध विषयांच्या मागण्यांचं दिलं निवेदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये घेतली भेट. यावेळी ट्रम्प यांनी मोदींची गळाभेट घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिकेचा दौरा. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारावरती बैठक. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसोबत साधला संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यावरती चर्चा. दोन्ही देशांची आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यास सहमती. 26/11 हल्ल्यामधील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार. F-35 लढाऊ विमानही भारताला सोपवण्यास अमेरिका राजी.
अमेरिकेच्या दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एलन मस्क यांच्या भेटीला वॉशिंग्टन डीसी मधील ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांच्यात बैठक. एलन मस्क यांच्या भेटीनंतर मोदींची एक्सपोस्ट अवकाश तंत्रज्ञान सुधारणा आणि किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेनं भारताचे प्रयत्न या विषयावरती चर्चा केल्याची माहिती. मोदींनी भेटण्याच्या 8 तास आधी ट्रम्प यांची भारताविषयीची मळमळ बाहेर. अमेरिका भारतासह सर्व देशांवरती परस्पर शुल्क लावणार ट्रम्प यांचं वक्तव्य. तर ब्रिक्स संघटनेवर देखील ट्रम्प यांनी ओढले ताशेरे. भारतात जगातले सर्वाधिक कर लावले जातात. मोदी भेटीच्या काही तास आधी एलॉन मस्क यांनी उधळली मुक्काफळं. मालेगावमध्ये मुस्लिम धर्मियांचा शबे बारात सण उत्साहामध्ये साजरा. पूर्वजांच्या कबरीला रंगरंगोटी करत मुस्लिम धर्मियांनी मालेगावच्या बडा कब्रस्तानमध्ये रात्री उशिरापर्यंत दुआ पठणासाठी केली होती गर्दी. रणवीर अलाहाबादियानंतर आता सारंग साठेचा शो वादात. अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचा शो च्या विरोधात मनसे चित्रपट सेना संतप्त. पुण्यातला शो बंद पाडण्याचा दिला इशारा. भाडीपानं अतिशय निर्लज्ज कांदे पोहेच्या सर्व पोस्ट केल्या डिलीट. फेअर प्ले ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चिंतन शहा आणि चिराग शहा यांना 2 दिवसांसाठी ईडीची कोठडी. सिल्लोडमध्ये वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या गाडीवरती दगडफेक. रात्री अंधारामध्ये वाळू माफियांनी तहसीलच्या पथकावरती केला हल्ला. 9 जण थोडक्यात बचावले. गुन्हा दाखल. नागपूरहून वर्ध्याकडे जाणाऱ्या कारला भीषण अपघात. 3घांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. तुळजापूर नागपूर मार्गावरती सेलू येथील धानोली फाट्याच्या जवळ पहाटेच्या सुमारास झाला अपघात. सोलापूरच्या बार्शीमध्ये एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचा कट उधळला. 8 कोटींच्या खंडणीसाठी रचला होता डाव. या प्रकरणामध्ये 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये आई आणि मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना जमावाकडून चोप. दुकानातही ठेवलं कोंडून. टवाळखोरांच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक. 15 लाखांचा मुद्देमालही जप्त. येरमाळा पोलिसांची कारवाई. साताऱ्यामधल्या माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी. शिक्षकांसोबत संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा घेतला आढावा. अहिल्यानगर शहरातून शिर्डीकडे जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरती प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. कारवाईमुळे भाविकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार. पुण्याच्या लोहिया नगरमध्ये पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांना आग. या आगीमध्ये 11 गाड्या जळून खाक. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट. यवतमाळमध्ये ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगार मेळाव्याचं आयोजन. परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्यांना संधी देण्यासाठी पोलीस विभागाचा उपक्रम. प्रयागराज येथे महाकुंभमध्ये आज साधू संत त्रिजटा स्नान करणार. त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभच्या भूमीवरून प्रस्थान करतील. कुंभमेळ्यामध्ये 4 नवे विश्वविक्रम होणार. 15,000 सफाई कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरात 10 किलोमीटर लांबीची स्वच्छता करणार. 300 कर्मचारी नदी स्वच्छ करणार. त्रिवेणी मार्गावरती 1000 ई रिक्षा चालवणार. 10,000 लोकांच्या हाताचे ठसे काढण्याचा विक्रमही होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये नवीन आयकर विधेयक केलं सादर. 622 पानांच्या या नवीन विधेयकामध्ये 23 प्रकरणांमध्ये 536 कलमं आणि 16 अनुसूची. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसी अहवाल संसदेमध्ये सादर. राज्यसभेमध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी तर लोकसभेमध्ये जेपीसी अध्यक्ष आणि भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी अहवाल मांडला. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी दिला होता राजीनामा. ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदाचा दिलेला राजीनामा घेतला मागे. लक्ष्मी त्रिपाठी यांच्यावरील आरोपांमुळे दुःखी झाल्यानं राजीनामा दिल्याची ममता कुलकर्णी यांची माहिती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 31 मार्च 2025ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश. 31 मार्चला रमजान ईदच्या निमित्तानं सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली होती.
आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने घेतला निर्णय. नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर त्या मृत व्यक्तीच्या संपत्तीवरती वारसांचाच हक्क. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.